जन्माला येण्याची बातमी 9 महिने आधी सांगताय, कोणतरी येणार आहे, तयारीला लागा, कुणीतरी येणार आहे, कुणीतरी येणार आहे. 9 महिने आधी संकेत येतात की जन्माला येणार आहे. जायचं 2 मिनिट पण आधी सांगत नाही. आणि जायचा जर मेल आधी पाठवला असताना देवानं आटपून घ्या, लोक मेल आल्याबरोबर गेली असती. अरे काय म्हणले असते. काल एक जणाला विचारलं, ते ससा कासवाची गोष्ट माहिती आहे का पुरींनो तुम्हाला? ससा कासवाच्या गोष्टीत कोण जिंकलं? हा, कासव जिंकलं. कासव जिंकलं. मी पोरांना विचारलं, या गोष्टीतनं काय शिकलात? ते म्हटलं, काय शिकलात म्हणजे काय, रेस हारली तरी चालेल पण दुपारची झोप झाली पाहिजे. म्हटलं तुम्ही माहिती आणि ज्ञानात गफलत करू नका. आम्हाला काय मिळवायचंय, काय कुठे घेऊन जा. 2 मार्क पोरांनो कमी पडले एखाद्या विषयात तरी चालेल, याचा अर्थ कमी पाडू नका, पण पडले तरी हरकत नाही. पण आम्हाला समाज कळतो का? समाजातले प्रश्न कळतात का? आम्हाला देश कळतो का? आम्हाला निसर्ग कळतो का? आम्हाला समाज कळतो का? या दृष्टीनं थोडा विचार व्हायला हवा. डॉक्टर होतील हो, पण समाजाची नाडी कळेल असे डॉक्टर आम्हाला निर्माण करता येतील का? अभियंते येतील हो, पण समाज अभियंते आम्हाला निर्माण करता येतील का? अधिकारी होतील, परंतु आम्ही कशासाठी अधिकारात आहोत असं कळणारे अधिकारी येतील का? म्हणजे नेवाळे साहेब, अजूनही तलाट्याकडे जायचं असेल तर आमचा शेतकरी घाबरत जातो. भाऊसाहेबाचा मूड नीट असेल का? हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराजय आहे की आमच्याकडे येताना लोकांना भीती वाटावी. जोपर्यंत ते असे बिनधास्त आमच्याकडे येत नाही, साहेब एवढं काम आहे, तोपर्यंत नोकरशाहीचा विजय नाही. असे देशप्रेमानं समाज हितासाठी ओतप्रोत भरलेले अधिकारी आम्हाला घडवता येतील का? मला वाटतं ही खरं तर आजच्या समस्या आहेत. त्याच्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करता येईल का? मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. म्हणून मला आपल्या सगळ्यांसोबत आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं फक्त 1-2 विषयांना स्पर्श करून मी थांबेल. निसर्ग, समाज आणि अर्थकारण हे जे 3 मुद्दे आहेत, याच्यावरती वारंवार चर्चा व्हायला हवी, याच्यावरती काम व्हायला हवं. कोरोनाच्या काळात 2 वर्षात आपल्याला आपण किती शूद्र आहोत हे कळालं. आणि निसर्गानं याच्या अगोदर अनेकदा आपल्याला चाहूल दिलेली आहे की बाबा थांब, जरा आटोक्यात घे. निसर्गाला किती ओरबडावं. नेपोलियननं तिकडे युरोप जिंकला, भारताना लाखो सैन्य घेऊन गेला. शस्त्रांच्या जोरावरती नेपोलियनला युरोप जिंकता आला, पण युरोप जिंकल्यानंतर तिथं पिवळ्या तापाची साथ आली आणि त्याच्यात त्याचं सैन्य स्वतःला टिकू शकलं नाही. मोजकं सैन्य परत घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला, पण साध्या पिवळ्या तापाच्या साथीसमोर त्याचं सैन्य टिकाव धरू शकलं नाही. निसर्ग शस्त्रांच्या जोरावरती जिंकता येणार नाही. चीनमध्ये मिंग राजवट होती, तिथं पण अशीच साथ आली. आजूबाजूच्या टोळ्यांनी आक्रमणं केली, सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित उद्योग व्यवसाय सगळे लयाला गेले. वेळोवेळी माणसाला जाणीव करून दिली निसर्गानं, बाबा निसर्गाकडे जरा बघ, 2 झाडं लाव नाही ती वाढव बाबा, पाण्याचं नियोजन कर, थेंब थेंब त्याचा वापर नीट कर. आम्ही लहान होतो पोरांनो तुमच्यासारखे, असं गुडघ्यानं पाय टिकून जनावरासारखं आम्ही नदीवरती पाणी पिलेलं मला आठवतंय. तुम्ही तर पाहिलंच असेल. मला आठवतंय मी असं गुडघे टेकून जनावरासारखं पाणी पिलेलं आहे. आज पॅक बॉटलमधलं पाणी 10 वेळा माणूस विचार करतोय, पिऊ का नको, नीट असेल का नाही. कुठे घेऊन चाललोय आम्ही निसर्गाला. ताई, आंब्याच्या सीझनमध्ये जर आम्ही गावात गेलो, कोणत्याही घरात जाऊन आम्ही आंबे खात होतो. एवढे आंबे गावात होते. आता बांधावर आंब्याचं झाड सापडत नाही. आंबे कसे पिकवले ते आम्हाला माहीत नाही. बोराच्या सीझनमध्ये गेलो, गावातल्या 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली असायची. हे बोराला दगड मारतंय, डोक्यात दगड पडतोय, डोकं फुटतंय. जांभळाच्या सीझनमध्ये 4-5 पोरांचे तरी हात मोडलेले असायचे गावात. जांभळा वर चढतंय, ते लाकूड कमकुत असतं जांभळाचं, खाली पडतंय. निसर्ग भरभरून देत होता. आज आम्ही निसर्गाकडे पाहायला वेळ नाही हो. पोरांनो, निसर्ग समजून घेतला पाहिजे. ज्ञानोबा तुकोबांना निसर्ग कळाला, तो आजही आम्हाला का कळाला नाही. समाज व्यवस्था आजही आम्ही एकमेकांना जातीच्या धर्माच्या चष्म्यातनं पाहायला लागलो. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगता येईल का? आणि त्याच्यानंतर जर काय असेल तर ते अर्थकारण. पोरींनो, स्वतःच्या पायावर उभं राहा. 2 रुपये कमवायची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे.